माझ्यासमोर एक असं एक पात्र आहे, जसं तू आहेस. आता एक चित्रच माझ्यासमोर ते उभं होतं शोले नावाचं. बरोबर. शोले नावाचं एक कॅरेक्टरच आहे आपल्या आयुष्यात एक. पण त्याला आपल्याला भेटायचं आहे. हां, हां. आणि ती काय भेट होत नव्हती, नुसतंच ऐकायला येत होतं. बरोबर आहे. मग दूरदर्शनवरती येणार होता सिनेमा. पण आईचं आमच्या म्हणणं होतं, तो सिनेमा असा आहे की टीव्हीवरती बघण्यासारखं नाही. ते मोठ्या पडद्यावरती बघितलं पाहिजे. 70 mm वगैरे सगळ्या गोष्टी. त्याचा कॅनव्हास सगळा. तर नशीब असं की त्याच्या एक आठवडा आधी, म्हणजे दूरदर्शनवरती येणार होता सिनेमा, त्याच्या एक आठवडा आधी आमच्या थिएटरमध्ये आला, कराडमधल्या रॉयल थिएटर. म्हणजे जसं पुण्यात मंगलाचं एक वर्चस्व हो, होतं, हो. किंवा राहुल मंगला अलकाडाचे अशा ठिकाणी सिनेमा बघणं म्हणजे हं. काय प्रतिष्ठेचं मानलं जायचं. तर बरोबर. तसं रॉयल थिएटर म्हणजे कराडमध्ये लोकांचं म्हणजे आवडतं थिएटर. रॉयलमध्ये आला तो सिनेमा. तर मग आता ठीक आहे, मग घरातले तर काय स्वतःहूनच म्हणाले जाऊन बघ. मग मित्र कोणी यायला तयार नाहीत. हां, का हां. तर आपल्याकडचं संस्कार की आता आहेच की पुढच्या आठवड्यात सिनेमा आहे, आपण क्रिकेटच खेळू आपण. घरीच लावू. तर मग मी गेलो सिनेमा बघायला एकटाच. आणि जे काही ते अजूनही तसं त्या इमेजेस म्हणजे जे ऐकलं होतं इतक्या वर्षी आणि ते समोर बघायला मिळालं, आणि ते काहीच्या काही वाटलं आनंदाची. त्यावेळची गोष्ट. आणि मजा आलेली. म्हणजे तो जे एन्जॉयमेंट आहे ना, अजून पण आत्ताही बघतो मी शोले, तर त्याच भावनेने बघतो मी.